नमस्कार, मी सुवर्ण. आपण पाहताय झी 24 तास एक पाऊल पुढे. जरा अटकेमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत खिळ्यांवर झोपून छातीवर फरशा फोडून घेणारा साहसी तरुण. मात्र सुरुवातीला आपण पाहणार आहोत अपंग असूनही जिद्दीने जिममध्ये वर्कआउट करणारे मुंबईतले तरुण. इतर तरुणांप्रमाणेच कोणताही न्यूनगंड न बाळगता अपंगांनी दाखवलेली जिद्द प्रेरणादायक अशीच आहे. जिम मध्ये वर्कआउट करणं ही तरुणांमध्ये क्रेज झाली आहे. सुरुवातीला फक्त मोठ्या शहरात आणि उच्च वर्गापुरतंच मर्यादित असलेलं जिम कल्चर आता सर्वसामान्य तरुणांनीही आत्मसात केलंय. जिम मध्ये जाऊन वर्कआउट करून बॉडी करण्यासाठी तरुण चांगलीच मेहनत घेताना दिसतात. त्यासाठी जिम मध्ये जाऊन बार उचलणं, डंबेल्स मारणं, पुशअप करणं यासारखी वेगवेगळी वर्कआउट ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली केली जातात. आता आपल्याला दिसत असलेले हे रिप्पनजीत सिंग. यांनीही वेगवेगळ्या वर्कआउट्सच्या माध्यमातून त्यांचं शरीर कोणत्याही प्रकारच्या घावांना तोंड देण्यासाठी कणखर बनवलंय. ते खिळ्यांवर डिप्स मारतात, लोखंडी प्लेट मधून संगीत निर्माण करतात, विटेची हातानं पावडर करतात, छातीनं पेटत्या मेणबत्त्याही विझवतात आणि इतरांनीही असंच कणखर व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. अपंगांनीही कोणताही न्यूनगंड न बाळगता जिम मध्ये त्यांचं शरीर कमवावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि यासाठीच या जिम मध्ये अपंगांकडून विशेष वर्कआउट करून घेतलं जातं. या युवकाला हाताचा पंजा नाही, मात्र त्यामुळे त्याच्या वर्कआउट मध्ये कोणताही फरक पडत नाही. हाताचा पंजा नसला तरी तो बार उचलतो. इतर तरुणांप्रमाणे तोही या जिम मध्ये वर्कआउट करतो. तर दुसरा एक पायानं अधू असलेला युवकही लॅट पुल डाऊनच्या माध्यमातून वर्कआउट करून आपणही कुणापेक्षाच कमी नसल्याचं दाखवून देतोय.
1 साल के बाद में हुआ मुझे पोलियो। फिर मतलब मैं यहाँ पे पढ़ने लगा, फिर मैं अपनी वहाँ पे पढ़ाई कंप्लीट की। उसके बाद मैं यहाँ पे से जिम आया। मैं सब नॉर्मल लोग की तरह सब कर लेता हूँ, मतलब चेस्ट मशीन, पैडल मशीन, बाइसेप्स, एब्स, विंग्स वगैरह सब मारता हूँ मैं। सुबह तू भी जिम कर सकता है करके, मेरा सर मैं कहाँ करेगा जिम, नहीं तू बोले कर सकते हैं। तो आया तो उन्होंने सब कुछ बताया, ऐसा ऐसा टेक्निक बताया कि ऐसा टेक्निक करो तो ऐसा बनेगा, ऐसा करो तो ऐसा बनेगा। तो उन्होंने मेरे को बहुत हेल्प किया जिम बॉडी बनाने के लिए। अपने विल पावर से सब कुछ टेक्निक यूज़ कर लेता हूँ मैं। जैसे कि वो मारना है तो वो मार कर दोनों हाथ से, मैं भी सोचूँ मैं भी मारूँ करके, उसको मैं थोड़ा सा टेक्निक किया तो फिर मारना चालू कर दिया। अपने आप से कॉन्फिडेंस रख के चले करके। या जिम मध्ये येणाऱ्यांना नवा आत्मविश्वास द्यायचा हे इथले ट्रेनर रिप्पनजीत सिंग यांचं ध्येय आहे. पोलिसांनाही ट्रेनिंग देऊन त्यांना फिट करण्याचा त्यांचा मानस आहे. पोलिसांनी सहकार्य दिलं तर सगळेच पोलीस शारीरिकदृष्ट्या फिट करता येऊ शकतात असा त्यांचा दावा आहे. इतकंच नव्हे तर मुलांमध्येही साहसी वृत्ती निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी मुलांनी व्यायाम करणं गरजेचं आहे. विविध प्रकारच्या व्यायामाच्या सवयी लहान मुलांमध्ये विकसित करण्यावर रिप्पनजीत सिंग यांचा भर आहे. हैंडीकैप्स में विल पावर बहुत ज़्यादा होती है, क्योंकि साइकोलॉजिकली वो स्ट्रांग हो जाते हैं कि हम लोग और कुछ नहीं कर सकते, तो कोई चीज़ें बेटर होना चाहते हैं. बस खाली कोई लोग डीमोटिवेटेड कर करके उन लोग इतना अंडर एस्टिमेट कर देते हैं, तो वो किसी से बात करने को भी शर्माते हैं. हर जगह पर भी जाने को उन लोग को डर लगता है कि कहीं पर मेरे से गलती ना हो जाए. बट ये होता है कि हम लोग जैसे अगर इंग्लिश बोलना भी सीख जाए तो भी हर जगह बोलने को घबराते हैं, क्योंकि हम लोग का डर बचपन से दूर नहीं किया गया हुआ है. इसलिए अचानक में जो इंग्लिश बोलना सीख जाते हैं वो कहीं पर भी नहीं बोल पाते. सिर्फ वो डर दूर कर दिया जाए तो कहीं पर कोई भी तरक्की कर सकता है. इसी तरह हैंडीकैप्स लोग जैसे वर्कआउट जो होता है फिजिकली फिटनेस, क्योंकि हमारी जो बॉडी स्ट्रक्चर पूरा दिखाई देता है, इंटरनली कितनी स्ट्रांग है वो किसी को नहीं मालूम है. तो ये होता है कि जरूरी नहीं मोटा तगड़ा आदमी हो वही स्ट्रांग है, क्योंकि पतली छड़ी ज्यादा जोर से लगती है. इसी तरह जो लोग हैंडीकैप्स हैं वो इंटरनली पावर उनमें बहुत ज्यादा मैंने देखा है, और उनको मेरे को मारने की जरूरत भी नहीं पड़ी है. तो क्योंकि उनको कभी जरूरत ही नहीं पड़ा, उन लोग खुद ही आते हैं एक्सरसाइज करने के लिए, तो मारने की जरूरत उनको पड़ी है. जो लोग वर्कआउट कराने में झिझक रहे हैं, थोड़ा उनको तकलीफ आ रही है, सर नहीं करूंगा या कुछ भी है, बट हमेशा हैंडीकैप्स में ये जुनून रहता है कुछ करके दिखाने का. शारीरिक अपंगत्वावरती मात करण्याची क्षमता या तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. हाताचा पंजा नाही, पाय अधू आहेत, मात्र तरीही त्यांची वाटचाल अडखळली नाही, कारण त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत झालाय. मोठमोठी कामं ही शक्तीनं नव्हे तर आत्मविश्वासाच्या आत्मबलानंच होतात, हेच यातून दिसून येतं. कराडकीमध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक, आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत जिम मध्ये येणारे तरुण कशासाठी करत असतील शिक्षेची मागणी. पात्र हा जरा हटके. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. जरा हटकेमध्ये आता आपण पाहणार आहोत चूक होऊ नये यासाठी काही युवकांनी अवलंबलेला अनोखा मार्ग. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम या उक्तीचा काही तरुणांनी चपखलपणे वापर केलाय. पक्षात कुठे या उक्तीचा परिणामकारकरित्या वापर करण्यात येतोय. आपण पाहत असलेल्या या जिम मध्ये अपंग तरुणही व्यवस्थितपणे आणि आत्मविश्वासानं वर्कआउट करतात. त्यांनी जिद्दीनं त्यांच्या अपंगत्वावर मात केली आहे. मात्र याच जिम मध्ये आता आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे इथं येणाऱ्या तरुणांकडून वर्कआउट करून घेतलं जातं. इथला ट्रेनर हातात बेल्ट घेऊन फिरतो. चूक करणाऱ्याला बेल्टनं फटका दिला जातो. शाळेत असताना छडी लागे छमछम, विद्या येई घमघम ही उक्ती सगळ्यांच्याच परिचयाची होती.
त्याच धर्तीवर या जिम मध्ये वर्कआउट करून घेतलं जातं. वर्कआउट करताना चूक झाली की बेल्टचा फटका बसलाच म्हणून समजा. बरं, ही शिक्षा काही त्यांच्यावर लादलेली नाही, तर ती त्यांनीच मागून घेतलेली आहे. टाइम मिळवण्यासाठी काहीतरी विसरायला पाहिजे. त्रास सहन केला. हिरा पण असतो ना, हिऱ्याला पण किती घाव केल्यानंतर त्याला हिरा एक तयार होतो. आपल्याला पण त्यामध्ये आपल्याला बनवायचं असेल ना, हे आपण इग्नोर केलं पाहिजे. मार बीर हे चालणार आहे, छोट्या मोठ्या गोष्टी तर होत राहतात. बॉडी बनवायची सर करून घेतात, एवढंच आपल्याला मजा आहे फक्त, एवढंच म्हणायचं. आपण अभ्यास करतो, पण आपली आई जेव्हा मारते आपल्याला ते चांगल्यासाठी मारते. तर आमचे सर सुद्धा मारतात, ते चांगल्यासाठी मारतात. आमची बॉडी बनते, आम्हालाच फायदा होतो पुढे त्याचा. मग मारणं ठीक असतं ते. बेल्ट न मारल्याची शिक्षा ही कमी वाटावी असा प्रकार आता आपण पाहणार आहोत. या जिम मध्ये खिळे असलेला रॉड पायाखाली ठेवून तरुणांकडून वर्कआउट करून घेतलं जातं. जर वर्कआउट करताना थोडीही चूक झाली तरी जखम झालीच म्हणून समजा. मात्र डर के आगे जीत है असं जे म्हटलं जातं ते काही उगीच नाही. या खिळ्यांच्या भीतीवर मात करत हे तरुण वर्कआउट करताना इथं दिसतात. हम लोग स्टूडेंट्स को पैसा भरने से पहले, आप कार्ड एडमिशन से पहले ही बोल देते हैं कि हमारा पैटर्न वर्कआउट ये है. उनको ट्रायल भी देते हैं कि हम मारेंगे, अगर आप मार खाने के लिए तैयार हो तो हम आपको जिम कराएंगे. तो 100 में से 60% तैयार नहीं होते, बट जो 40% तैयार होते हैं तो मेरे हिसाब से उनकी बॉडी में चेंजेस बहुत अच्छे आ जाते हैं. चूकच न करण्याची ही जगावेगळी पद्धत तरुणांना चांगलीच आवडलेली आहे. त्यामुळं इथं येणारेच तरुण चूक झाल्यावर शिक्षा करा अशी मागणी करतात आणि त्यातूनच त्यांच्या चुका कमी होत जातात. चला हटकेमध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत 6 इंच लांब खिळ्यावर झोपून आणि छातीवर 569 किलोच्या फरशा ठेवून 8 किलो वजनाच्या घडानं अवघ्या 60 सेकंदात या फरशा फोडून घेणारा तरुण.